एक्सप्रेसमधून उतरून आता मी पायदळ प्रवास करत सातारा बस स्थानकावर पोहोचलो होतो। रात्रीचे 12 वाजले होते। मला माझ्या गावाला जायचं होतं, पण इतक्या रात्री मला बस मिळेल का नाही हा एक मोठा प्रश्न होता। त्यातच येथे कोणताही ऑटो रिक्षा नव्हती ज्यामध्ये बसून मी माझ्या गावापर्यंत जाऊ शकलो असतो। अशा परिस्थितीत माझ्या अडचणी सतत वाढत होत्या आणि मला काही समजत नव्हतं की आता काय करावे। त्याचवेळी मी माझा फोन काढून दोनदा माझ्या मित्राला म्हणजेच मयंकला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण इतक्या रात्री कोण माझा फोन उचलणार। त्यातच मी घरच्यांसाठी एक सरप्राईज प्लॅन केला होता। जवळपास 1.5 वर्षानंतर मी घरी जात होतो। माझ्या हातात 2 जड बॅग होत्या ज्या मला खूप त्रासदायक वाटत होत्या। आतापर्यंत बस स्थानकावर बसून अर्धा तास उलटून गेला होता, पण जणू आज बसच बंद झाल्या होत्या। याच दरम्यान माझी नजर अजून एका माणसावर पडली जो माझ्यासारखाच तिथे बसून बस येण्याची वाट पाहत होता। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या वेळेपासून तो माणूस मला दिसलाच नव्हता। अगदी आताच मी त्याला इथं बसलेलं पाहिलं। त्यामुळे मी उठलो आणि त्या माणसाजवळ जाऊन म्हणालो, अरे भाऊ, असं वाटतंय की आज बस येणार नाही आणि आपल्याला पायीच घरी जावं लागेल। माझं बोलणं ऐकून तो माणूस काही क्षण माझ्याकडे एकटक पाहत राहिला आणि मग म्हणाला, पण इतक्या रात्री या सुनसान रस्त्यावर पायदळ प्रवास करणे सुरक्षित नाही। त्यात तुमच्याकडे 2 मोठ्या मोठ्या बॅगा आहेत। त्याचे बोलणे ऐकून मी हसत म्हणालो, अहो भाऊ, कसला धोका? गावासारख्या वस्तीमध्ये कुठे चोर डाकू असतात। फक्त अडचण एवढी आहे की या 2 बॅगामुळे माझा खांदा दुखायला लागलाय आणि आता हा त्रास सहनही होत नाहीये। माझं बोलणं ऐकून तो माणूस हलकासा हसला आणि म्हणाला, इथून दररोज रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान एक ऑटो जातो। म्हणतात की त्या ऑटोवाल्याला तुम्ही जे काही सांगाल ते तो करतो, पण त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी द्यावं लागतं। बदल्याचा उल्लेख ऐकून मी थोडासा आश्चर्यचकित झालो। मग मला वाटलं की कदाचित हा माणूस असं काहीतरी सुचवू इच्छितो की थोडे पैसे जास्त घेत असेल। म्हणून मी त्या माणसाला म्हणालो, अरे भाऊ, त्यात काही मोठी गोष्ट नाहीये, पण आधी इथे एखादा ऑटो रिक्षा तरी यावा। रात्रीचे 12 वाजून गेले आहेत। मी एवढंच बोललो होतो आणि तेवढ्यात तो माणूस शांतपणे आपल्या जागेवरून उठला आणि दुसऱ्या दिशेने निघून गेला। त्यावर मी फारसा विचार केला नाही आणि पुन्हा माझ्या फोनमध्ये मग्न झालो। या निर्जन अंधारात माझा फोनच एकमेव साथीदार होता जो मला कंटाळा येण्यापासून वाचवत होता। मी अजूनही फोनमध्ये एकटक पाहत बसलो होतो। तेव्हाच अचानक मला एका हेडलाईटचा प्रकाश दिसला। त्या प्रकाशाला पाहताच माझ्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली। आता माझ्या डोळ्यांची नजर जणू त्या हेडलाईटच्या प्रकाशावरच स्थिर झाली होती। मला कसंही करून त्या हेडलाईटच्या दिशेपर्यंत पोहोचायचं होतं, जेणेकरून मी ते वाहन थांबवून लिफ्ट घेऊ शकत होतो। पण नंतर जाणवलं की त्या हेडलाईटचा प्रकाश माझ्याच दिशेने येत होता। त्या बाजूला 3 वेगवेगळे रस्ते होते, त्यामुळे हे समजणं कठीण होतं की ते वाहन माझ्या दिशेने येत आहे की दुसऱ्या कोणत्या रस्त्यावर वळणार आहे। पण जसजसा प्रकाश अधिकाधिक स्पष्ट दिसू लागला तसतसे माझ्या मनात उत्सुकता आणि थोडीशी भीतीही वाढू लागली। काही वेळानंतर माझ्या डोळ्यासमोरचं सगळं दृश्य स्पष्ट झालं। प्रत्यक्षात तो एक ऑटो रिक्षाच होता। मी त्वरित त्याच्या समोर हात दाखवला। जसे मी हात उंचावून त्याला थांबवले तसेच तो ऑटो सरळ माझ्या बाजूला येऊन थांबला। त्याच्या आत पांढरे कपडे घातलेला एक माणूस बसलेला होता। त्याला पाहून त्याच्या वयाचा अंदाज लावता येत होता। तो कदाचित 40 ते 50 वर्षाचा असावा। त्या माणसाने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही आणि समोरच बघत म्हणाला, कुठं जायचे आहे तुम्हाला? मी त्याला माझ्या गावचा पत्ता सांगितला। माझं गाव इथून साधारण 16 ते 17 किलोमीटर दूर होतं, म्हणजे त्या ऑटोला तिथे पोहोचायला जवळपास अर्धा तास ते पाऊण तास लागणार होता। मी लगेच ऑटोत बसलो आणि माझ्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली। मला वाटलं की आता लवकरच मी घरी पोहोचेन, पण आज माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळणार होतं।
काहीतरी असं घडणार होतं ज्याची कल्पना करून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील. हळूहळू ऑटोने वेग पकडायला सुरुवात केली आणि याच दरम्यान मला त्या माणसाची आठवण झाली जो माझ्यासोबत प्रवास करणार होता. पण जेव्हा मी रिक्षात बसलो तेव्हा तो माणूस मला दूर दूरपर्यंत कुठेच दिसला नाही. असं वाटत होतं जणू तो फक्त मला हे सांगण्यासाठीच आला होता की इथून एक ऑटो रिक्षा जाते. आतापर्यंत ऑटो भरधाव वेगाने रस्त्यावर धावत होती. तेव्हाच मी त्या माणसाला विचारलं, बरं भाऊ, तुम्ही इतक्या रात्री रस्त्यावर कुठल्या प्रवाशांना घेता? कारण रात्री कुणीच फारसं प्रवास करत नाही. माझ्या या प्रश्नाला त्या माणसाकडे कुठले स्पष्ट उत्तर नव्हते. मग तो म्हणाला, हा रस्ताच माझं घर आहे, म्हणून मी इथेच राहतो आणि इथेच फिरतो. गेल्या 10 वर्षापासून मी हा रस्ता सोडलेला नाही. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर त्या माणसाच्या बोलण्यातील विचित्रपणा ऐकून कुणालाही आश्चर्य वाटलं असतं. मला ते बोलणं इतकं अनोखं वाटलं की मी त्याच्याशी जास्त बोलणं योग्य नाही असं ठरवलं. कारण त्याला पाहून असं वाटत होतं की कदाचित त्याचे मानसिक संतुलन ठीक नाही. मी माझा मोबाईल काढला आणि तो चालू लागलो. पण त्या ऑटोमध्ये बसल्यानंतर जणू माझ्या मोबाईलचं नेटवर्कच गायब झालं होतं. मला काहीच कळत नव्हतं की इथे नेमकं काय चाललं आहे. याच दरम्यान मला जाणवलं की कुणीतरी माझ्या मागे बसलं आहे आणि त्याचा श्वास मी माझ्या मानेवर स्पष्टपणे जाणवू शकत होतो. त्या गरम हवेला जाणवताच मी पटकन मागे वळलो आणि जसे मी मागे वळलो तसे त्या ऑटोने मला पुन्हा एकदा हादरवून सोडले. प्रत्यक्षात मी पाहिले की तोच माणूस मागे बसलेला होता ज्याने काही वेळापूर्वी मला या ऑटोबद्दल सांगितलं होतं की मी हा ऑटो पकडून माझ्या गावापर्यंत जाऊ शकतो. पण आता त्याला माझ्या मागे बसलेला पाहून मी त्याच्याकडे टक लावून पाहू लागलो आणि मग मी विचारलं, अरे भाऊ, तुम्ही तर माझ्यासमोर ऑटोत बसलाच नव्हता, मग अचानक इथे कसा पोहोचलात? ना त्या ऑटोचा ड्रायव्हर माझ्याशी काही बोलत होता आणि ना माझ्या मागे बसलेला तो माणूस माझ्या प्रश्नांकडे लक्ष देत होता. असं वाटत होतं की त्या ऑटोमधील सगळेच लोक गप्प होते, जणू ते बोलायलाच विसरले होते. त्या ऑटोमध्ये बसून आता मला अस्वस्थ वाटू लागलं होतं. मनात एक विचित्र बेचैनी दाटू लागली होती. असं वाटत होतं की आता अगदी याच क्षणी मला या ऑटोतून उडी मारून बाहेर पडावं. पण आतापर्यंत मी या सगळ्या गोष्टी सहन करत होतो. मात्र काही क्षणानंतर ते सगळं घडू लागलं ज्याबद्दल कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही आणि मी ते स्पष्टपणे पाहू शकत होतो. हळूहळू त्या ऑटोच्या आत थंडी वाढू लागली. जरी त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते तरी अचानक ऑटोच्या आत इतकी थंडी जाणवू लागली होती की जणू कोणीतरी ऑटो पूर्णपणे बंद करून चहूबाजूनी AC सुरू केला होता. ती थंडी इतकी तीव्र होती की माझे दात एकमेकांवर आपटू लागले. थंडीमुळे माझे हातपाय पूर्णतः सुन्न झाले. तेव्हाच माझ्या मागे बसलेल्या त्या माणसाने शांतपणे पण भयानक आवाजात म्हटलं, मी तुला आधी सांगितलं होतं, तो लिफ्ट देतो पण बदल्यात काहीतरी घेतो, हो ना? आणि याला पाहून वाटतंय की याला तुझं हृदय हवंय. हा तुझ्या शरीराचे 2 तुकडे करून त्यातून तुझं हृदय काढून घेणार आहे. हे ऐकताच माझ्या पूर्ण शरीरात एक झटका गेला. माझ्या अंगावर काटा आला. मी त्यांच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत म्हणालो, अरे भाऊ, वेड्यासारखा काय बोलतोयस? पागल आहेस का तू? मी त्याला अजून काही बोलणार होतो पण तेवढ्यात अचानक ड्रायव्हरने मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि तो थंड स्वरात बोलला, तो बरोबर बोलतोय. जसे मी त्या ड्रायव्हरच्या चेहऱ्याकडे पाहिलं तसेच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण आता तो माणूस एक सामान्य ड्रायव्हर नव्हता, तर तो एखाद्या भुताटकीच्या चित्रपटात दिसणारा भयावह राक्षसासारखा दिसत होता. त्याचा चेहरा अत्यंत भयानक वाटत होता. मित्रांनो, तो क्षण माझ्यासाठी इतका भीतीदायक होता की माझ्या हातापायांनी काम करणं बंद केलं होतं. जर त्यावेळी माझे हातपाय नीट चालत असते तर मी लगेच त्या ऑटोमधून खाली उडी मारली असती. मग त्यानंतर माझं काहीही झालं असतं तरी चाललं असतं. आणि अचानक मला असं जाणवलं की जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर जबरदस्त प्रहार केला आहे
मात्र विचित्र गोष्ट म्हणजे मला त्याची कोणतीही वेदना जाणवली नाही, पण माझं डोकं एवढं जड झालं होतं की मला आजूबाजूच्या गोष्टी स्पष्टपणे दिसेनाशा झाल्या. थोड्याच वेळात माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. जेव्हा मी पुन्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी अजूनही त्या ऑटोमध्येच बसलो होतो. ती ऑटो मंद गतीने एका अज्ञात रस्त्यावर पुढे जात होती. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी दिसत होती. आजपर्यंत मी कधीही असा रस्ता पाहिला नव्हता. आता मला त्या ऑटोमधून उडी मारायलाही भीती वाटत होती, कारण जर मी उडी मारण्याचा प्रयत्न केला असता तर मी थेट त्या खोल दरीत कोसळलो असतो आणि कदाचित कधीही परत माझ्या घरी पोहोचू शकलो नसतो. आता माझ्या सर्व आशा संपत चालल्या होत्या. तो ऑटो ड्रायव्हर मात्र गप्प बसून ऑटो चालवत राहिला, पण माझ्या मागे बसलेला तो माणूस आता कुठेही दिसत नव्हता. तेव्हाच त्या ऑटो ड्रायव्हरनं विचारलं, अरे भाऊ, तुम्हाला कुठे ड्रॉप करायचं आहे? तुम्ही अजून सांगितलं नाही मला. त्याच्या या प्रश्नाने मी पुन्हा गोंधळून गेलो. आता जे काही घडलं ते खरोखरच सत्य होतं की फक्त एक स्वप्न? तो ड्रायव्हर शांत होता, जणू काहीच घडलं नव्हतं. त्याने ऑटो रस्त्याच्या कडेला उभी केली आणि मला खाली उतरण्यास सांगितलं. मी पटकन ऑटोमधून खाली उतरलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे काही क्षणापूर्वी खोल दरी दिसत होती तिथे आता काहीच नव्हतं. माझ्या डोक्यात हजारो विचार चालू होते. हे नक्की काय चाललं होतं? कधी भूतासारखा तो माणूस दिसायचा, तर कधी त्या भयान दरीचे दर्शन व्हायचे. मी धीर करून त्या ड्रायव्हरकडे वळलो आणि जोरात विचारलं, तू आहेस कोण आणि माझ्याकडून काय हवंय तुला? पहिल्यांदा त्याने काहीच उत्तर दिलं नाही, पण नंतर त्याच्या थंड भेसूर आवाजात उत्तर आलं, माझी तीच इच्छा आहे जी थोड्या वेळापूर्वी होती, म्हणजेच तुझा मृत्यू. आता मात्र मला खात्री झाली की हे सगळं स्वप्न नव्हतं, तर सत्य होतं. आणि जोपर्यंत हा माणूस मला संपवणार नाही तोपर्यंत तो माझा पाठलाग थांबवणार नाही. पण मी सहजासहजी मरणार नव्हतो. मला तो कोणी सायको वाटत होता. त्या निर्जन रस्त्यावरून मी वेड्यासारखे पळायला सुरुवात केली. माझ्या मागे कोणीतरी असल्याची भीती मनात येऊन माझ्या पूर्ण अंगावर शहारे येत होते. तो संपूर्ण रस्ता ओसाळ आणि रिकामा होता. दोन्ही बाजूंना उंच उंच सागवानाची झाडं होती. त्या रस्त्याने जाताना मला एक विचित्र ओळखीची जाणीव झाली. माझ्या मनात विचार आला, मी हा रस्ता आधीही पाहिलाय. मी या वाटेवरून पूर्वीही गेलो आहे. साधारण 1.5 वर्ष मी माझ्या गावी गेलेलो नव्हतो, त्यामुळे मी गावचे रस्ते विसरायला लागलो होतो. तेव्हाच अचानक माझ्या नजरेसमोर एक चबुतरा पडला. तो चबुतरा पाहताच माझ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि मला समजलं की हा तोच चबुतरा आहे जिथे 2-3 वर्षापूर्वी मी माझ्या मित्रांसोबत ताशपत्ती खेळायचो. ते पाहून माझ्या मनात पुन्हा आशेचा एक किरण जागा झाला आणि मी जोरात धावू लागलो. पण त्याचवेळी माझ्या बाजूने एक ऑटो रिक्षा जबरदस्त वेगाने निघून गेली. ती रिक्षा पुढे जाऊन थेट रस्त्याच्या मधोमध उभी राहिली. आता मला स्पष्ट कळलं होतं की ते काहीतरी अघटित घडणार आहे. घाबरून मी पटकन रस्त्याच्या कडेला पडलेले 2-3 मोठे दगड उचलले आणि त्या ऑटो रिक्षावर फेकायला सुरुवात केली. मला माहीत होतं की याने काहीही होणार नाही, पण जर दगडांचा आवाज ऐकून गावातले काही लोक इथं धावत आले तर कदाचित मी माझा जीव वाचवू शकेन. मी दगड फेकण्याचा जोर कायम ठेवला. काही वेळाने अचानक चबुतऱ्याच्या दिशेने 2 माणसे वेगाने धावत येताना मला दिसली. त्यांना पाहून माझ्या अंगातील सगळी शक्ती एकवटली आणि माझ्या हृदयात पुन्हा हिंमत संचारली. पुढच्या क्षणी मी पाहिलं की तो ऑटो रिक्षावाला अचानक कुठेतरी गायब झाला होता. ना ती ऑटो रिक्षा मला कुठेही दिसत होती, पण सुदैवाने ती दोघं धावत आलेली माणसे आता माझ्या अगदी जवळ पोहोचले होते. जसे त्यांनी मला अशा प्रकारच्या हालचाली करताना पाहिले तेव्हा त्यांनी मला घाबरवायला सुरुवात केली. पण नंतर मी त्यांना सांगितलं की मी कोण आहे. तेव्हा कुठे त्यांनी मला ओळखलं आणि माझ्या घरी पोहोचवलं. घरी पोहोचल्यावर मी तिथे उपस्थित सर्वांना माझ्यासोबत घडलेल्या त्या भयंकर घटनेबद्दल सांगितलं. माझी गोष्ट ऐकून सगळे फक्त माझ्याकडे बघत राहिले.
जणू काही त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांना समजतच नव्हतं की मी आताच कोणत्या भयानक संकटातून वाचून आलो आहे. पण त्यानंतर त्यांनी जी मला गोष्ट सांगितली ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. त्यांचं म्हणणं होतं की गेल्या 4 महिन्यांमध्ये गावातले 5 मुलं अशा प्रकारे अचानक गायब झाले होते, पण कुणालाही कळलं नाही की ते कुठे गेले. आणि हे सगळं फक्त शनिवारीच घडत होतं. मी देखील आज शनिवारच्याच दिवशी घरी आलो होतो आणि योगायोग असा की माझी भेट त्या पिशाचाची झाली. आज मी इतका भयंकर घाबरलेलो होतो की शब्दही सुचत नव्हते. मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत असा भयावह अनुभव घेतला नव्हता. ते सगळेजण सांगत होते की त्याच रस्त्यावर एक ऑटो ड्रायव्हर आणि त्याचा मित्र रात्र झाली की बस स्थानकासमोर उभे राहायचे आणि एखादे प्रवासी दिसले की त्या ऑटो चालकाचा मित्र त्या प्रवाशांना सांगायचा की आता कुठलीही बस नाही गावाला जायला, पण तुम्हाला पुढच्या रस्त्यावर जायचे असेल तर एक ऑटो रिक्षा येणार काही वेळात, तीच ऑटो रिक्षा तुम्हाला हवे तिथे घेऊन जाणार, असे सांगून तो प्रवाशाला ऑटोमध्ये बसू द्यायचा. आणि मग ऑटो एखाद्या सुनसान ठिकाणावर गेला की ते दोघे त्या प्रवाशाला घाबरवून धमकावून त्यांच्याकडले पैसे मोबाईल घेऊन पळायचे. असे त्यांनी बऱ्याच प्रवाशांसोबत केलं. पण एक दिवस लोकांनी त्यांना धरलं आणि त्यांना चांगलीच मारहाण केली आणि त्यातच त्याचे प्राण गेले. पण काही वेळ लोक सांगतात की ती ऑटो रिक्षा आणि त्याचा ड्रायव्हर व त्याचा मित्र अजूनही त्या रस्त्यावर दिसतो, म्हणजेच त्याचे भूतप्रेत. हे गोष्ट ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. आज आपण किती मोठ्या संकटातून वाचलो याची मला आता जाणीव झाली. मित्रांनो, हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत.